नमस्कार, नमस्कार, नमस्कार मित्रांनो. खूप 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 स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये निफ्टी बँक निफ्टीच्या डेली ॲनालिसिस व्हिडिओमध्ये. कसं होतं तुमचा सोमवारचा निफ्टी बँक निफ्टी आणि सेन्सेक्सचा ट्रेडिंगचा सेशन सर्वात अगोदर कमेंट करून सांगायचं आहे. मार्केट ओव्हरऑल जर बघितलं तर आज मार्केट बुलिश वाटत होतं, दिसत होतं आणि मार्केटमध्ये एक बुलिश स्लोली मोमेंटम येत होता. परंतु एक सडन एक कॅन्डल तयार झाली. जितके पण बुलिश साईडला एफर्ट्स लावले होते, जितकी पण ताकद बुलिश लोकांनी लावलेली होती, एक चुटकीमध्ये 5 मिनिटाच्या कॅन्डलमध्ये सगळं त्यावरती पाणी फिरलेलं आहे. म्हणजे थोडीशी प्रायजेक्शन बघायला वाटत होते की आता मार्केट थोडंसं बुलिश होतं आहे. मार्केट जर हायर लेवलवरती सस्टेन झालं तर मार्केटमध्ये एक मोठा ब्रेकआउट आपल्याला एक्सपायरी उद्या जर बघितलं तर मंगळवार आहे, निफ्टीची एक्सपायरी आहे, त्याच्यामध्ये बघायला मिळू शकलं असतं. परंतु काय झालं, सडनली एक कॅन्डल ड्रॉप आणि मार्केट परत त्याच रेंजमध्ये क्लोजिंग. म्हणजे जी प्रायजेक्शन क्रिएट केली मार्केटने दिवसभर, कुठे ना कुठे एका सिंगल कॅन्डलनी सगळ्या प्रायजेक्शनची वाट लावली. सो जे आपण लेवल डिस्कशन केलं होत्या लास्ट ॲनालिसिसमध्ये 24,800ची आणि 24,700ची, 24,800च्या वरती निफ्टी सस्टेन झाला. निफ्टीने जवळजवळ त्याच्यानंतर एक 85 ते 90 पॉईंटचा मोमेंटम दाखवला आणि त्या लेवल आपण डिस्कशन केलेल्या होत्या. आणि जर बघितलं व्यवस्थित तर जी आपली सेकंड लेवल होती त्या लेवलला निफ्टीने टच केला आणि तिकडनं शार्प फॉल आपल्याला सिंगल कॅन्डलमध्ये बघायला मिळाला. तो काही ती प्रायजेक्शन पकडण्यासारखी नव्हती. ओव्हरऑल जर बघितलं तर मार्केट एका रेंजमध्ये अडकलेलं आहे. 24,800 आणि 24,700 ही जी रेंज आहे निफ्टी त्या रेंजमध्ये अडकलेलं आहे. आता उद्या जर बघितलं तर उद्या एक इंटरेस्टिंग डे आहे, बिकॉज उद्या एक्सपायरी दिवस आहे. निफ्टीची एक्सपायरी आहे विकली, तो दिवस आहे. त्यामुळे थोडंसं आपल्याला मोमेंटम इम्पॉर्टंट लेवलवरनं जर लेवल ब्रेक झाला, इम्पॉर्टंट लेवलवरनं जर मार्केटनी मोमेंटम द्यायला सुरुवात केली तर एक मोठा ट्रेंडिंग डे देखील बघायला मिळू शकतो. आता ओव्हरऑल डिस्कशन करणार आहोत निफ्टी एक्सपायरीचं, बँक निफ्टीचं आणि सेन्सेक्सचं. त्यामुळे थोडासा व्हिडिओ मोठा होऊ शकतो. परंतु मला माहिती आहे की खूप सारे लोक व्हिडिओ मोठा असला तरी काही हरकत नाही. का तर आपण प्रायजेक्शन बघतो, लेवल बघतो, काय पॉसिबिलिटी आहे, सेटअप आहे, ते सगळं गोष्टींचं डिस्कशन करत असतो. त्यामुळे जर तुम्ही स्टॉक मार्केट शिकण्यासाठी जर इंटरेस्टेड असाल तर मोठ्या व्हिडिओचा तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम नसायला पाहिजे. आणि ज्यांना खूपच प्रॉब्लेम आहे मग त्यांनी स्टॉक मार्केटकडे दुर्लक्ष करायला पाहिजे, दुर्लक्षच केलं पाहिजे. कारण की स्टॉक मार्केट एक असा बिझनेस आहे की त्याच्याकडे जर तुमचा फोकस नसेल, त्याच्या बाबतीत जर तुमच्याकडे नॉलेज नसेल तर मग खूप अवघड आहे या स्टॉक मार्केटमध्ये तुम्ही लांबपर्यंत टिकणं. एखाद्या दिवशी दुसऱ्या दिवशीपर्यंत तुम्हाला वाटेल की हां मला जमतंय सगळं, मी यातला किंग झालो आहे आता. परंतु ज्यांना वाटतं ना मार्केटमधलं आपण किंग झालो आहे, मार्केट त्यांना असं उचलून असं फेकून देतं. सो त्याच्यामुळे कॉन्फिडन्स ठेवा, ओव्हर कॉन्फिडन्समध्ये जाऊ नका आणि दररोज काहीतरी शिकण्याचा नक्की प्रयत्न करत जावा. ओके. आणि वारंवार मी सांगत असतो की शिकायचं म्हणजे काय शिकायचं आहे तर मार्केटची मोमेंटम कशी होती, मार्केटमध्ये प्रायजेक्शन कशी बिल्डअप होते, मार्केटमध्ये सेटअप कसे तयार होतात, हा एक पार्ट आहे शिकण्याचा. त्याच्या सोबतीला आपलं कॅपिटल आपण कसं मॅनेजमेंट केलं पाहिजे, हा एक सेकंड पार्ट आहे. आणि थर्ड पार्ट आहे की आपली सायकोलॉजी कशी आपण स्ट्रॉंग केली पाहिजे. हे 3 पार्ट आहेत आणि हे तिन्ही पार्ट आपण आपल्या प्रायजेक्शन आणि सेटअप ट्रेडिंगच्या कोर्समध्ये शिकवलेले आहेत. जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली गेलेली आहे, तिकडे जावा आणि सिलेबस बघा. प्रायजेक्शन तिकडे सांगितलेले आहे, प्राईज मनी मॅनेजमेंट सांगितलेलं आहे, सायकोलॉजी मॅनेजमेंट सांगितलेलं आहे. ओके. अशा खूप काही गोष्टी डिटेल्समध्ये इकडे तिकडे मी सांगितलेले आहेत. सो नक्की जावा, बघा, सगळ्या सिलेबस बघा. तुमच्या ट्रेडिंग स्टाईलला जो तो सूट होत असेल तर जॉईन करायचा विचार करू शकता. अन्यथा तुम्हाला वाटत असेल की नाही या गोष्टी माझ्यासाठी नाही तर तुम्ही इग्नोर देखील करू शकता. परंतु सिलेबस नक्की बघा. ओके. व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओ सुरुवात करण्या अगोदर कालच्या व्हिडिओला 2000 लाईकची अपेक्षा होती आणि तुम्ही सर्वांनी 2000 लाईक कंप्लीट केले. खूप चांगलं वाटलं बघून की रिस्पॉन्स दाखवताय तुम्ही. बघा, शनिवार आणि रविवारचा जो व्हिडिओ होता आजच्या दिवसासाठी, त्याच्यावरती आत्ता जर जाऊन बघितलं तर 2000 लाईक कंप्लीट केलेलं आहे. त्यामुळे खूप चांगलं वाटलं, खूप बरं वाटलं की रिस्पॉन्स येतोय तुमच्याकडून. आणि जवळजवळ 500 कमेंटची अपेक्षा होती, 400 कमेंट आल्या, हरकत नाही. आणि आय होप हा जो व्हिडिओ बनवतो आपण याला देखील 2000 लाईक आणि 500 कमेंट येतील. ओके. त्यामुळे व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण की खूप सारे मित्र रेग्युलर व्हिडिओ बघतात
परंतु सबस्क्राईब करत नाही तर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब आत्ता लगेच करायचं आहे. 50,000चा टप्पा गाठल्यानंतर आपण सबस्क्रायबरचा एक सरप्राईज आहे, मी ते सरप्राईज तुम्हाला सांगणार आहे. ओके. आणि आपला जो डिकोड मनी माइंड जो ऑदर MG टीमचा चॅनल आहे, ओके, ते रवी सर बघतात. ओके, त्यावरती आपला पॉडकास्ट लवकरच येणार आहे. त्यामुळे जर तुम्ही पॉडकास्टसाठी इंटरेस्टेड असाल, पॉडकास्ट झालेलं आहे, शूट झालेलं आहे, फक्त टाकायचं आता काही छोट्या मोठ्या गोष्टी फायनलाइज करून. ओके, तर पॉडकास्टसाठी इंटरेस्टेड असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. ओके, व्हिडिओला सुरुवात करूया. तुमच्या समोर जो चार्ट आहे तो निफ्टीचा उद्या एक्सपायरीचा, म्हणजे निफ्टीचा उद्या छोटासा बड्डे आहे, एक्सपायरी बड्डे आपण त्याला म्हणू शकतो. तर त्याचा चार्ट आहे. तर काय डिस्कशन केलं होतं आपण आणि मार्केटने काय करून दाखवल्यास ते सगळं अगोदर बघून घेऊया. निफ्टी 5 मिनिटाचा चार्ट आहे. बघा, आपण काय डिस्कशन केलं होतं की ही लेवल डिस्कस केली होती 24,800. डाऊन साईडला ही लेवल होती 24,700. एक साधारण 100 पॉईंटचा नो ट्रेडिंग झोन होता. काय केलं मार्केटनी? मार्केट गॅप अप झाला, मार्केटनी पुल बॅक घेतला, बुलिश साईडला लेवल ब्रेक केली, मोमेंटम झाला, कन्सोलिडेशन केलं. फर्स्ट लेवल इकडेच मार्केटने मोमेंटम देऊन गेला, परंतु परत आला, परत बघा लेवल ब्रेक झाली, परत एक मोमेंटम कुठपर्यंत गेली ती बघा, 24,885. ही लेवल आपण काल डिस्कशन केली होती का? लक्षात असेल तर कमेंट करून सांगायचं आहे. ही लेवल आपण डिस्कशन केली होती का ॲनालिसिस व्हिडिओमध्ये? बघा, त्या लेवलला टच केला आणि शार्प फॉल, परंतु लो ब्रेक केलं नाही. म्हणजे जर बघितलं ओव्हरऑल तर फर्स्ट लेवल तिकडनं एक सेलिंग दाखवली, परत एक बुलिश झाला, सेकंड लेवल ते गेलं तिकडनं. म्हणजे जे आपण रेजिस्टन्स डिस्कशन केलं होतं तिकडे मार्केटनी व्यवस्थितरित्या आपल्या लेवलला रिस्पेक्ट दाखवलेली आहे. सो मला जर आश्चर्य वाटत असेल तर आश्चर्यासारखं काही नाही, हे सगळं प्राइज ॲक्शन आहे. ओके, सगळं प्राइज ॲक्शन आहे. इकडे काय लेवल आपण डिस्कशन केलं आहे हे सगळं लास्ट व्हिडिओमध्ये आपण डिस्कशन केलेलं आहे. आता उद्या जर बघितलं तर उद्या मंगळवार आहे, निफ्टीची एक्सपायरी आहे. कुठल्या लेवल इंटरेस्टिंग असणार आहे हे थोडक्यात बघायचं आपल्याला. सगळे लेवल मी रिमूव्ह करतोय आणि चार्ट जर बघितलं तुम्ही तर एक व्यवस्थितरित्या मार्केटने इकडे बुलिश प्राइज ॲक्शन केली होती, परंतु काय केलं मार्केटने? एक फेक ब्रेकआउट दिला. म्हणजे आत्ता जर बघितलं ॲज अ प्राइज ॲक्शन, जर आपण प्राइज ॲक्शनचा नॉलेज घेऊन जर आपण मार्केटकडे जर बघितलं तर आत्ता मार्केटमध्ये क्लिअरली एक निगेटिव्ह पॅटर्न क्रिएट होताना दिसतोय. कारण की हा ब्रेकआउट जर फेलियर झाला आहे बुलिश साईडचा तर आपल्याला मार्केटमध्ये एक सेलिंग मोमेंटम आली तर ती रिस्क टू रिवॉर्डच्या हिशोबाने बेटर असेल. म्हणजे रिस्क टू रिवॉर्ड जर आपण इकडे बघितलं तर बेरिज साईडला जर मार्केटने मोमेंटम दिले तर ती मोमेंटम मोठा असण्याची जास्त पॉसिबिलिटी आहे. ओके, त्याच बाबतीत बघितलं तर रिस्क टू रिवॉर्ड रेशो सेलिंगच्या साईडला बेटर आहे. बुलिश साईडला जाताना मी तुम्हाला नेहमी सांगत असतो की मार्केट खाली येताना खूप फास्ट येतं. बघा, इकडे पण बघा, इकडे पण बघा, इकडे पण बघा, परंतु वरती जाताना गोगल गायसारखं जातं. ओके, नेहमीच नाही परंतु मोस्ट ऑफ द टाईम. आता म्हण पण आहे मार्केटची की सेलिंग ऑलवेज फास्ट, कारण की ती गुरुत्वाकर्षणाच्या अपोजिट बाजूने येतं, त्याच्या बाजूने गुरुत्वाकर्षणाच्या बाजूने कुठली गोष्ट फास्ट येते. ओके, तर आता इकडे जर बघितलं तर इकडे आपल्याला काय बघायला मिळते? एक ट्रेंड लाईन अशी क्रिएट झाली आणि ती ट्रेंड लाईन ब्रेक केली. ओके, इकडे जर बघितलं तर हा एक रेजिस्टन्स क्रिएट झाला होता इकडे. लास्ट टाइम आपण तो डिस्कशन पण केला होता बघा ॲनालिसिस व्हिडिओमध्ये. इकडनं काय झालं होतं लास्ट टाइम बघा, एक पुल बॅक घेऊन ही लेवल ब्रेक झाली, त्यामुळे एक शार्प डाऊनफॉल बघायला मिळाला होता. लास्ट टाइम जर बघितलं तर या लेवलनं एक शार्प डाऊनफॉल, या लेवलनं एक शार्प डाऊनफॉल, या लेवलनं शार्प डाऊनफॉल, आत्ता पण या लेवलनं शार्प डाऊनफॉल. आता इकडे जर बघितलं तर ही जी कॅन्डल आहे ही कॅन्डल खूप इंटरेस्टिंग आहे, परंतु जेव्हा ही लेवल ब्रेक झाली होती, कुठली लेवल होती ती? 24,760. OI डाटा देखील आपण बघणार आहोत. 24,760 ही लेवल बघितली होती आणि त्या लेवलवरून एक शार्प डाऊन साईड मोमेंटम परत बघायला मिळाला होता. ती लेवल आपल्याला 24,640 पर्यंत घेऊन गेली होती. सो इम्पॉर्टंट लेवल काय बनते इकडे? आजचा इंट्राडे लो, तिला आपण मार्क करायची. काय लेवल बनली इकडे? 24,760 आजचा इंट्राडे लो आहे. टेक्निकली जर बघितलं तर थोडा खाली आला होता, पण आपण हिला कन्सिडर केलं बिकॉज इकडे एक सपोर्ट क्रिएट केला होता. तर टेक्निकली 24,760चा हा एक सपोर्ट इकडे क्रिएट झालेला आहे. ओके, आता इकडे जर बघितलं तुम्ही तर एक शार्प सेलिंग नंतर एक पुलबॅक, परत डाऊन साईडला परत पुलबॅक घेऊन ॲव्हरेज क्लोजिंग जर बघितली निफ्टीचं तर 24,773ला आहे, साधारण या लेवलच्या आसपास. आणि बुलिश साईडला हा एक स्विंग इकडे आपल्याला झालेला दिसतो.
कुठे झालाय बुलिश साईडला स्विंग, इकडे बघा हा. ओके, परंतु जर ओव्हरऑल बघितलं तर ही जी लेवल आहे, ही लेवल ही इम्पॉर्टंट लेवल दिसते ना. आता इकडे स्विंग झालाय 24,820, तर 20 पॉईंटसाठी इकडे आपण रिस्क घेण्यात काही लॉजिक नाही बनत. ओके, रिस्क टू रिवॉर्ड रेशो बनत नाही चांगला. त्यामुळे टेक्निकली जर बघितलं तर ही जी लेवल आहे 24,840 ही इम्पॉर्टंट रेजिस्टन्स लेवल आहे. तर 24,760 आणि 24,840 जवळजवळ जर बघितलं तर हे 40 आणि हे 40, 80 पॉईंटचं आपल्याला इकडे नो ट्रेडिंग झोन बघायला मिळत आहे. त्याला आधी आपण मार्क करूया म्हणजे तुम्हाला एक फॉर्मॅट समजून येईल पटकन. काय केलं आपण इकडे लो मार्क केलाय 24,760चा आणि रेजिस्टन्स मार्क केलाय आजचा टेक्निकली रेजिस्टन्स 24,840चा. आता हा तुम्ही म्हणसान की हा कसं सर टेक्निकल रेजिस्टन्स, बघा इकडे गेला होता, इकडनं पहिला रेजिस्टन्स घेतला, बरोबर आहे. सेकंड टाइम ब्रेक केला, तो सपोर्टचं काम केलं. म्हणजे जो आधी रेजिस्टन्स होता त्याने सपोर्ट काम केलं. हे मार्केटचं नेचर आहे, प्राइस ॲक्शनचं नेचर आहे. ओके, वरती गेला, सडनली लेवल ब्रेक झाली, त्याच्यामुळे ही जर बघितलं तर मल्टिपल लेवल ही टेस्ट झालेली आहे. खालनं वर जाताना रेजिस्टन्स देखील झालाय, वरनं खाली येताना सपोर्ट देखील झालाय. त्यामुळे इम्पॉर्टंट लेवल 24,840 आणि 24,760 तुम्हाला आत्ता सांगितलं की हा एक सपोर्ट आहे. म्हणजे 80 पॉईंटच्या इकडे आपल्याला काय झालंय, उद्या निफ्टीचा एक्सपायरीमध्ये आपल्याला हा नो ट्रेडिंग झोन मिळालेला आहे, हा जो आपण लाल बॉक्समध्ये याला ड्रॉ केलेला आहे. ओके, ओव्हरऑल आपल्याला काय समजून घ्यायचं आहे की बाबा मार्केट जर उद्या एक्सपायरीच्या दिवशी प्रीमियम डीके करावं लागलं म्हणजे करत राहणार मार्केट प्रीमियम डीके, आणि मार्केटने जर 24,760 आणि 24,840 मध्ये जर कन्सोलिडेशनला सुरुवात केली तर आपल्याला आपलं कॅपिटल इकडे रिस्क घ्यायची नाही कॅपिटलवरती, किंवा आपल्याला इकडे अपॉर्च्युनिटी शोधायची नाही. अपॉर्च्युनिटी कधी मिळणार आहे, हे टेस्ट मॅच होणार आहे. इकडे मार्केटला काय अपडाऊन करायचे, काय टाइमपास करायचे करू द्या, ऑप्शन रायटरची इकडे फाईट होणार आहे, होऊ द्या. आपल्याला अपॉर्च्युनिटी कधी मिळणार आहे सिक्स मारायला, आपल्याला अपॉर्च्युनिटी 24,840 ही जर लेवल विथ प्राइस ॲक्शन सांगतो तुम्हाला, आणि 24,760 या लेवलच्या बाहेर जर मार्केट काही डोकवायला लागलं तर आपल्याला एक मोमेंटम पॉसिबल आहे. आणि तुम्हाला स्टार्टिंगला मी काय सांगितलं होतं, रिस्क टू रिवॉर्ड रेशो कुठे फेवरेबल आहे, सेलिंग साईडला, ना की बुलिश साईडला. त्यामुळे बुलिश साईडला रिस्क मॅनेजमेंट करणं खूप इम्पॉर्टंट असणार आहे. ओके, व्हेरी इम्पॉर्टंट असणार आहे. मग आता रिस्क मॅनेजमेंटचे काही रूल्स आहेत ते आपण प्राइस ॲक्शनमध्ये शिकलेलो आहे, प्राइस ॲक्शन आणि सेटअप ट्रेडिंग कोर्समध्ये. जर कोणी शिकला असेल तर नक्की कमेंट करून सांगा. परंतु शॉर्टकटमध्ये सांगतो की जेव्हा रिस्क फॅक्टर आहे असतो त्यावेळेस काय करायचं, आपल्याला लॉट साईज आपली जी आहे ती कमी करणं खूप इम्पॉर्टंट आहे. अर्धी केली तरी चालेल, म्हणजे तुम्ही जर 10 लॉटवर काम करत असाल तर तुम्ही 5 लॉटवरती काम केलं तरी हरकत नाही. त्याला बोलतात रिस्क मॅनेजमेंट केलं. ओके, आणि मल्टिपल ट्रेड अवॉइड करायचे. एक ट्रेड मोर दॅन इनफ आहे एका दिवसामध्ये, मोर दॅन इनफ. दुसरा ट्रेड कधीतरी वाटलं की बाबा पहिला ट्रेड जर रिस्क मॅनेजमेंटमध्ये थोडंसं चुकलं आहे की बाबा आपण जर दिवसाला 3K रिस्क घेत असेल आणि 1.5K जर SL उडलाय, म्हणजे 1,500च्या बसता SL जर उडलाय, 1,500 शिल्लक आहे, तर आपण आणखी एक विचार करू शकतो. कारण की आपला पर डे रिस्क 3K असेल तर, मी ॲव्हरेजली सांगतो तुम्हाला, तुमची मोठी जास्त कमी जास्त काही असू शकते. आणि त्याच्यानंतर मग सेकंड ट्रेडचा विचार करू शकतो. परंतु 2 ट्रेड नंतर तिसरा ट्रेड टाकणं म्हणजे हे काय आहे, ओव्हर ट्रेडिंग कन्सिडर केलं जातं. तिसरा ट्रेड हा ओव्हर ट्रेडिंगमध्ये कन्सिडर केला जातो माझ्या दृष्टीने तरी. मे बी मी रॉंग असू शकतो, काही हरकत नाही. परंतु जर माझा एक्सपिरियन्स सांगतो की जर तुम्ही 3 ट्रेडपेक्षा किंवा 2 ट्रेडपेक्षा जास्त ट्रेड टाकत असाल तर हाय पॉसिबिलिटी आहे की तुमचा तो दिवस नेगेटिव्हमध्ये कन्सिडर होऊ शकतो. याची पॉसिबिलिटी 80% आहे. जर तुम्ही या मताशी सहमत असाल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. ओके, जर तुम्ही सिरियसली जर विचार करत असाल, तुम्ही जर ऑप्शन बाहेर होण्याचा, तुम्ही जर मार्केटला सिरियसली पाहत असाल तर तुम्हाला ह्या गोष्टी इम्पॉर्टंट किती आहे ह्या समजून जातील. तुम्ही जर उगाचच काहीतरी एक दिवस बघताय, 2 दिवस बघताय, चला मी झालो आता ट्रेडर,
अशा पद्धतीने जर अप्रोच ठेवत असाल तर तुम्हाला ह्या गोष्टी निरर्थक वाटणार आहे, काही याचा उपयोग नाही असं तुम्हाला वाटणार आहे. हे जे नो ट्रेडिंग झोन आहे, कॅपिटल आहे, रिस्क मॅनेजमेंट आहे, पोझिशन सायझिंग आहे, ह्या गोष्टीमध्ये तुम्हाला काही रस वाटणार नाही. त्यामुळे हा व्हिडिओ बघायला सुद्धा तुम्हाला बोर होणार आहे. ओके. परंतु सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट माहिती तुम्हाला काय आहे? प्राइस रीड करणं नाही. सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे रिस्क मॅनेजमेंट, सायकोलॉजी मॅनेजमेंट, पोझिशन सायझिंग. ह्या सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट गोष्ट आहे आणि 80% लोक त्याच्याकडे दुर्लक्ष करतात. आणि हा जो आकडा आहे ना, 90% ट्रेडर हे लॉस मेकिंग करतात. जे 10% लोक आहेत ना, जे मार्केटमध्ये सर्वाइव्ह करतात, ते सक्सेसफुल होतात, ते त्यांचा फोकस या गोष्टींकडे जास्त आहे. बाकी तुमची मर्जी आहे, तुम्हाला जे वाटतं ते तुम्ही करायला तयार आहात. परंतु ज्या मित्रांनी एक्सपिरियन्स घेतलेला आहे आपल्या चॅनलचा, आपल्या ॲनालिसिस व्हिडिओ बघून ज्या मित्रांनी शिकण्याचे ट्राय केलेलं आहे, काही ना काही त्यांच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट नक्की आलेले असणार आहे. सो ज्या मित्रांना वाटतंय की ज्या गोष्टी मी इकडे सांगण्याचा प्रयत्न करतो यूट्यूबमध्ये, ॲनालिसिस व्हिडिओमध्ये, त्याचा जर तुमच्या लाईफमध्ये, तुमच्या ट्रेडिंग जर्नीमध्ये जर एक मात्र जरी पर्सेंटेज फरक पडला असेल तर नक्की कमेंट करून सांगा. सो थोडासा टॉपिक ॲनालिसिस सोडून बाकीच्या गोष्टी काय सांगत असतो मी, कारण की त्या गोष्टी तितक्याच इम्पॉर्टंट आहे. आणि त्या गोष्टी जर तुमच्याकडून पोचल्या नाही तर हे जे शिकवतो तुम्हाला याचा काही उपयोग होणार नाही. ओके. आणि ही जी तळमळ आहे तुम्हाला शिकवण्याची, ही जी तळमळ आहे तुमच्यापर्यंत योग्य गोष्टी पोहोचवण्याची, आणि त्या पोचतात की नाही याची पोचपावती तुम्ही दिली पाहिजे, कमेंटमधनं, लाईकमधनं, सबस्क्राईबमधनं. सो प्रत्येकाने कमेंट करणं गरजेचं आहे, प्रत्येकाने लाईक करणं गरजेचं आहे. ओके. तर काय इकडे प्रायजेक्शन बनते, हा एक स्विंग क्रिएट झाला होता इंट्राडेचा हाय. पहिला आपण बुलिश साईडचं बघूया. मार्केट इकडनं वरती गेलं, टप्पा खाल्ला, मार्केटने इकडे एक प्रायजेक्शन क्रिएट केली, वरती गेलं, परत वरती गेलं, इम्पल्सिव्ह वेव्ह केली, करेक्टिव्ह वेव्ह केली, इम्पल्सिव्ह वेव्ह केली, करेक्टिव्ह वेव्ह केली. आता हा एक इम्पॉर्टंट सपोर्ट आहे. ठीक आहे, मार्केटने जर इकडे कन्सोलिडेशन करून 24,840 ही जी इम्पॉर्टंट लेवल आहे, ही जर एक बुलिश प्रायजेक्शन करून जर ब्रेक झाली तर आपण, मी सांगितलं, रिस्क टू रिवॉर्डनुसार बुलिश साईडला व्ह्यू बनत नाही गुड. परंतु त्याच्यासाठी आपण काय करू शकतो, रिस्क मॅनेजमेंट करून लॉट साईज हाफ करू शकतो. पहिली जी लेवल आहे 24,880 ही फर्स्ट लेवल बनते. आजचा इंट्राडे आहे, त्याला आपण मार्क करू. ओके. सेकंड लेवल जी बनते ती, हा तुम्हाला इंट्राडे हाय स्विंग दिसत असेल, लास्ट स्विंग. आणि थर्ड जी लेवल बनते ती आहे 24,950. थोडीशी आपण आणखी थोडं रिस्क कमी करूया. येस. तर काय इकडे बघायला मिळालं आपल्याला, 2 लेवल, 3 लेवल. पहिली तर आजचा इंट्राडे हाय आफ्टर बुलिश प्रायजेक्शन, फर्स्ट. सेकंड लेवल 24,924, थर्ड लेवल 24,950. खूप छोटे छोटे लेवल आहेत, बिकॉज ज्या पद्धतीने ही कॅन्डल तयार झाली, ही कॅन्डल ब्रेकआउट करणंच पहिली गोष्ट मोठा टास्क आहे बुलिश लोकांसाठी. जे मार्केटमध्ये बुलिश व्ह्यू ठेवतात ते, किंवा जे मार्केटला वरती नेण्याचा विचार करतात ते, त्यांना हीच जी कॅन्डल तयार झाली ना, स्ट्रॉंग बेरिश कॅन्डल, पहिली गोष्ट ते ह्या कॅन्डलला ब्रेक करणंच मोठा टास्क आहे. ओके. आणि ही कॅन्डल ब्रेक झाल्यानंतर, सस्टेन वगैरे झाल्यानंतर मग ह्या लेवल काय आपल्याला ओपन होताना दिसतात. त्यामुळे रिस्क थोडीशी हाय आहे. आपण रिस्क मॅनेजमेंट कशी करायची तुम्हाला माहिती आहे. सो बुलिश साईडच्या या लेवल बनतात ते, या लेवल नोट करून ठेवा. आता येऊ बेरिश साईडला. आणि जिकडे जिकडे जर बघितलं तर प्रायजेक्शन करून जर डाऊन साईडला ब्रेकडाऊन केलं, जे आता आपण लेवल डिस्कशन करणार आहे, तर एक हेल्दी मोमेंटम आपल्याला डाऊन साईडला बघायला मिळू शकतो. इतकं काही विचार करण्याची गरज पडणार नाही. जर लेवल ब्रेक झाले तर विचार करण्याची म्हणजे विचार तर करावाच लागतो, परंतु आपण जास्त विचार करण्यापेक्षा मार्केट सुटसुटीत पद्धतीने आपल्याला लेवल अचीव करून देऊ शकतो. बिकॉज प्रायजेक्शन थोडीशी आपल्याला त्या लेवलवरती बेरिश बघायला मिळते. सेलिंगच्या दृष्टीने प्रायजेक्शन थोडीशी सोपी बघायला मिळते. ओके.
सो काय इकडे प्राइस ॲक्शन बनली आहे, ही लेवल आहे सपोर्ट, हा लेवल आहे सपोर्ट. इकडे बघितलं तर हा आजचा सपोर्ट, मल्टिपल सपोर्ट 24,760. बरं, छोटासा पुलबॅक घेतलेलाच आहे ऑलरेडी. तो पुलबॅक घेऊन छोटासा बुलिश मोमेंटम दाखवून जर लेवल ब्रेक झाली 24,760ची, तर आपल्याला एक सेलिंग अपॉर्च्युनिटी डाऊन साईडला बघायला मिळू शकते. तर काय सेलिंग अपॉर्च्युनिटी आहे, कोणती लेवल इम्पॉर्टंट बनते, कुठे तुम्हाला एक रिसेंटली सपोर्ट दिसतोय स्ट्रॉंग, या लेवलवरती एक 40 पॉईंटचा मोमेंटम. सेकंड, थर्ड. ओके, अपसाईडला पुलबॅक, लेवल ब्रेक 24,760 फर्स्ट लेवल, हा स्विंग, मल्टिपल टाइम सपोर्ट बघा, 1 2 3 4 5 6, 6 वेळा इकडे मार्केटने हरकत केली. हरकत म्हणजे काय की बघा, इकडे क्लोजिंग आहे, इकडे एंडिंग आहे, इकडे स्विंग आहे, इकडे एंडिंग आहे, आणि 30 लेवल इम्पॉर्टंट आहे 24,719ची. तर टप्पा जर खाऊन ब्रेक केला तर 24,719 ही फर्स्ट लेवल, सेकंड लेवल 24,680 आणि थर्ड लेवल 24,628, म्हणजे 24,720, 24,679 आणि 24,628 या लेवल आपल्याला डाऊन साईडला बघायला मिळत आहेत. ओके, खूप साऱ्या मित्रांचे क्वेश्चन असतील तर गॅप अप गॅप डाऊन वरती काय करायचं. तर गॅप अप जर ओपन झाला तर रिस्क अजून वाढतीये, रिस्क वाढतीये. गॅप अप ओपन नंतर सस्टेन व्हायचं ते बघा, आणि गॅप अप जेव्हा जी ओपनिंग कॅन्डल बनती त्याचा हाय जर थोडक्यात इंट्राडे हाय जर ब्रेक होतोय तर मग परत आपल्याला अपॉर्च्युनिटी बुलिश साईडला बघायला मिळू शकते. परंतु डाऊन साईडला गॅप अप होऊन डाऊन साईडला मग ॲग्रेसिव्ह सेलिंगचा विचार करू नका. जोपर्यंत 24,760 ही लेवल ब्रेक होत नाही तोपर्यंत. ही लेवल ब्रेक होती तर एक अपॉर्च्युनिटी मार्केट द्यायचं ट्राय करू शकतो. सो ओव्हरऑल जर चार्ट बघितला तर निगेटिव्ह वाटतोय. प्राइस ॲक्शन जर बघितलं तर एक ब्रेकआउट फेलियर झालेला आहे. ब्रेकआउट म्हणजे काय, बुलिश साईडला जे लोक जात होते झटका लागलेला आहे त्यांना, आणि त्याच्यानंतर प्राइस डाऊन साईडला आलेली आहे. आज पण बघितलं जरी तुम्हाला प्राइस ग्रीनमध्ये वाटत असेल, परंतु ही प्राइस ॲक्शन थोडीशी काय झालेली आहे, ही प्राइस ॲक्शन थोडीशी बेरिश बघायला मिळते. ओके, सो याचा विचार करा. आता याची एक्सपायरी आहे, याची म्हणजे कशाची, निफ्टीची. निफ्टीची वीकली एक्सपायरी आहे. आपण ओव्हर डाटा चेक करूया. 24,800च्या आसपास क्लोजिंग आहे. 1,03,00,000 आणि 1,26,00,000 24,800च्या लेवलवरती स्ट्रॅडल क्रिएट झालेली येते. ओके, म्हणजे 24,800 इम्पॉर्टंट लेवल आहे, जिकडे कॉल रायटर पण हेवी आहेत, पुट रायटर पण हेवी आहे. म्हणजे या लेवलमध्ये काही कन्सोलिडेशन आहे, या लेवलमध्ये एक साईडवेज जाण्याची पॉसिबिलिटी हाय आहे. जर अपसाईडची लेवल ब्रेक होती तर हे कॉल रायटर जे आहे 1,03,00,000 हे पॅनिकमध्ये येतील, थोडेसे रिस्क फॅक्टरमध्ये जातील, त्यामुळे आपल्याला शॉर्ट करून बघायला मिळू शकते. डाऊन साईडला जर बघितलं तर 24,800 वरती पुट रायटिंग हेवी आहे. आपण 24,760ची लेवल डिस्कशन केलेली आहे. डाऊन साईडला जर ब्रेक होते तर पुट रायटर पॅनिकमध्ये येते आणि आपल्याला डाऊन साईड आणखी मोमेंटम बघायला मिळू शकतो. मग 24,700 24,600 या ज्या लेवल आहेत हे ओपन होताना दिसतात आपल्याला इकडे. ओके, सो थोडंसं ओव्हर डाटा हेवी आहे. आता कंबाईन प्रीमियम जर बघितला तर 60 आणि 40 आहे, म्हणजे साधारण 100+ आहे. 103 कंबाईन प्रीमियम आहे. ओके प्रीमियम आहे, थोडासा इतका हेवी प्रीमियम नाही जेणेकरून खूप मोठा मोमेंटम होऊ शकतो, परंतु बरा प्रीमियम आहे. इतका खराब पण आपण म्हणू शकत नाही, तसं तर खराबच आहे. कारण की हेवी प्रीमियम जितका असतो तितका मोठा मोमेंटम येण्याचे चान्सेस असतात. प्रीमियम जितका लो असतो तितकं मार्केट सायलेंट राहण्याची पॉसिबिलिटी हाय असते. ओके, सो ओव्हरऑल जर बघितलं तर ओके मोमेंटम येण्याचे चान्सेस आहेत, जर या नो ट्रेडिंग झोनच्या बाहेर निफ्टीने काही करामत दाखवली तर. अन्यथा मग ह्या झोनमध्ये तो कन्सोलेशन करून राहून जाईल. ओके, याचा विचार करून ठेवा. बरं, आता निफ्टीचं ॲनालिसिस झालं म्हणजे काय, खूप साऱ्या मित्रांच्या डोक्यावरचं बोज हलका झाला असेल की आम्ही निफ्टीमध्येच ट्रेडिंग करतो, मग आता निफ्टीचा ॲनालिसिस झाला मग आम्हाला पुढच्या वेळेचा काही उपयोग नाही आहे. अशी ज्याची मेंटॅलिटी आहे त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवा की अपुरं नॉलेज हे खूप रिस्की असतं. एकतर नॉलेज घ्या नाही तर घेऊ नका. ओके, सो आता निफ्टीमध्येच आपल्याला फक्त लेवल द्यायचे असतं तर मी लेवल मार्क करून ठेवले असताना स्क्रीनशॉट पाठवला असता, व्हिडिओ करण्याची गरजच नव्हती. परंतु लेवल काढताना
मार्केट डिस्कशन करताना, कॅन्डल बघताना, प्राइस ॲक्शन बघताना, सेटअप बघताना काय काय गोष्टी शिकायला मिळतात हे देखील तितकंच इम्पॉर्टंट आहे ना. तर हे फक्त मग निफ्टीलाच लागू होतं का? नाही. मग ते बँक निफ्टी, सेन्सेक्स हे पण इंडेक्स आहे, इकडे पण प्राइस ॲक्शन बनतात. ह्याच्या पण गोष्टीमध्ये आपल्याला बघावं लागतं आणि त्याच्यातनं खूप काही गोष्टी शिकायला मिळतात. तर बघूया आपण बँक निफ्टी चार्ट, सोडून जाऊ नका व्हिडिओ कंप्लीट करा. बघा इकडे काय बघायला मिळते, एक डाऊन साईडला मोमेंटम आला होता या लेवलवरनं, इकडे डबल बॉटम क्रिएट केला, वरती गेला, इम्पल्सिव्ह झाली, ही करेक्टिव्ह झाली, ही एक इम्पल्सिव्ह झाली, इकडे रेजिस्टन्स घेऊन राऊंड लेवलवरती खाली पडला. आता ही जर प्राइस ॲक्शन तुम्ही बघितली, ही थोडक्यात ही प्राइस ॲक्शन बऱ्यापैकी बेरिश आहे. सो त्याच्यामुळे इकडे पण म्हणजे बँक निफ्टीमध्ये जरी बघितलं तरी आपल्याला रिस्क टू रिवॉर्ड रेशो जो आहे तो सेलिंग साईडला जास्त कम्फर्टेबल वाटते. कारण की इकडे जर तुम्ही असं बघितलं की इकडनं सेलिंगला सुरुवात झाली होती, मार्केट वर गेलं आणि त्याच रजिस्टर म्हणजे 54,400वरनं परत एक नेगेटिव्ह अप्रोच मार्केटने दाखवलाय. बरं, ही प्राइस ॲक्शन थोडीशी बुलिश वाटत होती अशी, परंतु जिथे इम्पॉर्टंट लेवल होती ही, या इम्पॉर्टंट लेवलवरतीच माती खाल्लेली आहे बँक निफ्टीने. ओके. सो जोपर्यंत 54,400ची लेवल कम्फर्टेबली ब्रेक होत नाहीये तोपर्यंत बुलिश साईडचा विचार इकडे नाही करणं तितकं योग्य आहे. बाकी ओव्हरऑल तर तुमचीच मर्जी चालते म्हणायला. चला आता काही इम्पॉर्टंट लेवल आपण मार्क करूया. आत्ताच मी डिस्कशन केलं 54,400ची लेवल आपण तिला मार्क करूया आणि डाऊन साईडला आजचा इंट्राडे मार्क करूया. थोडंसं आपण आता डोळे थोडेसे वटरवले असतील लोकांनी, कारण की इकडे मोठे केले असतील बेसिकली, कारण की नो ट्रेडिंग झोन खूप मोठा आहे. तर त्याच्यामागचं कारण देखील तसंच आहे ना. ही जर रेंज तुम्ही बघितली तर इकडे ऑलमोस्ट पूर्ण दिवस कन्सोलिडेशनमध्ये गेला होता. इकडे पण काही कन्सोलिडेशन, हा पण दिवस आहे आणि या रेंजमध्ये नाही ना समजत आहे प्राइस ॲक्शन काय करते हे समजतंय का इकडे? नाही समजत आहे. नाही समजत आहे. मग जिकडे कुठली गोष्ट आपल्याला समजत नाहीये, कुठली गोष्ट आपल्याला समजण्याला कठीण जाते, त्याच्यापासून थोडंसं लांब राहिलं तर काहीच प्रॉब्लेम नसतो. मग त्याच्यासाठीच आपल्याला लांब राहायचंय. मग लांब कसं राहणार आपण? तर ह्या नो ट्रेडिंग झोनमुळे. रेड दाखवलं तुम्हाला मी, रेड दाखवला ना तिथे. तर रेड म्हणजे लांब राहणं. रिस्क आहे तिकडे बाबा, धोका आहे पुढे. ओके. सो 54,400ची इम्पॉर्टंट लेवल, ही लेवल मार्क करायची. 54,089ची लेवल आपण मार्क केलेला आहे. हा सपोर्ट आहे. ओके. आता जोपर्यंत ही लेवल किंवा ही लेवल ब्रेक होत नाही तोपर्यंत अपॉर्च्युनिटी शोधायची नाही किंवा अपॉर्च्युनिटी मिळणार पण नाही त्या झोनमध्ये. बरं, आता आधी बुलिश साईडचा विचार करूया. 1 तासाच्या टाईम फ्रेमवरती जर जाऊया आपण. बेकार निगेटिव्ह कॅन्डल तयार झाली ही. 1 तासाच्या टाईम फ्रेमवरती ही कॅन्डल खूप निगेटिव्ह आहे. ओके. खूप रिस्क आहे बुलिश साईडला. भले तुम्हाला इकडे ही प्राइस ॲक्शन बघायला मिळते अशी, परंतु ती ॲक्टिव्ह होणार आहे 54,400च्या वरती. त्याच्यामुळे जोपर्यंत 54,400 ब्रेक होत नाही तोपर्यंत याच्यात बघण्यासाठी काही लॉजिकच नाही याच्याकडे बघायचं. ओके. सो 54,400ची जर लेवल ब्रेक होती तर काय काय रेजिस्टन्स आपल्या इकडे बघायला मिळतात समजून घ्या. त्या 3 लेवल आपण मार्क केलेले आहेत. आता लेवल खूप छोटे आहेत बुलिश साईडला, रिस्क फॅक्टर हाय असल्यामुळे. ओके. 54,400ची जर लेवल ब्रेक होती तर 54,483 फर्स्ट लेवल. थोडंसं आपण इकडे आणखी व्यवस्थित करूया, थोडंसं ॲडजस्टमेंट करूया जेणेकरून तुम्हाला आणखी सुटसुटीतपणा येईल. काय बघायला मिळते, 54,400ची जर लेवल ब्रेक करते, एक येऊ द्या, पुलबॅक खाऊ द्या, कारण की खूप बॉटमपासून मार्केट ट्रॅव्हल करत येणार आहे. ही लेवल ब्रेक होती तर इंट्राडे आहे आजचा फर्स्ट लेवल 54,500च्या आसपास. 54,550 खूप छोटे लेवल आहे सेकंड आणि 54,600 म्हणजे खूप स्कॅल्पिंगचंच अपॉर्च्युनिटी शोधा जर बुलिश साईडला मोमेंटम येतोय तर, अन्यथा इग्नोर करा. डाऊन साईडला जर बघितलं, डाऊन साईडला काय होतंय की
मल्टिपल टाइम सपोर्ट आहे. कुठल्या लेवलवरती? या लेवलवरती 53,973. सेकंड जर बघितलं तर ही लेवल एक थोडीशी आपल्याला सपोर्ट दाखवते. त्यानंतर हा डबल बॉट. तर डाऊन साईडला डिसेंट लेवल आहेत. प्रायजेक्शन पण थोडीशी आपल्याला नेगेटिव्ह बघायला मिळेल. तर एक छोटासा पुलबॅक घेऊन लेवल ब्रेक होऊ द्या. 54,090 ची फर्स्ट लेवल 53,973. सेकंड लेवल 53,853. थर्ड लेवल 720. 53,720 आहे. ते या डाऊन साईडच्या 3 लेवल आहे. फर्स्ट, सेकंड, थर्ड. जशा पद्धतीने बुलिश मोमेंटम होता तशा पद्धतीने सेलिंग मोमेंटम पॉसिबिलिटी आहे. नो ट्रेडिंग झोन तुम्हाला सांगितलेलंच आहे. 54,400, 54,090. तर या झोनला थोडंसं रिलॅक्समध्ये राहा. बँक निफ्टी झाला. आता सेन्सेक्सकडे बघूया. सेन्सेक्सच्या सगळ्या लेवल रिमूव्ह करूया. आजचा इंट्राडे हाय मार्क करायचा आहे. 5 मिनिटाची टाइम फ्रेम आहे. इंट्राडे हाय थोडासा आपण ॲडजस्ट करूया. आणि डाऊन साईडला तर ऑलरेडी हा निगेटिव्हच आहे. तर इंट्राडे हाय न मार्क करता थोडंसं इकडे एक लेवल बघायला मिळते. तर त्या लेवलवरती आपण विचार करू शकतो. 81,000ची लेवल. ओके, थोडं वाटलं मला तिकडे की थोडंसं होऊ शकतं तिकडनं एक मोमेंटम. आणि ह्या आजचा इंट्राडे लो या लेवलला आपल्याला मार्क करायचं आहे. झाली लेवल. बुलिश साईडचे लेवल जर बघितलं तर आजचा इंट्राडे हाय फर्स्ट लेवल, सेकंड लेवल हा स्विंग आणि थर्ड लेवल ही राऊंड लेवल कन्सिडर करूया वरची. डाऊन साईड लेवल आपण एक्सप्लेन करणार. पहिले लेवल मार्क करून घ्या. फर्स्ट, सेकंड, लेवल मार्क केले ते. बरं, सगळ्यात आधी नो ट्रेडिंग झोन काय आला समजून घ्या. 81,000 आणि 80,701. तर हा नो ट्रेडिंग झोन आहे. 81,000, 80,731. तर हा नो ट्रेडिंग झोन मार्क करा. बुलिश साईडला जाताना येऊ द्या, कन्सोलेशन करू द्या. 81,000 लेवल व्यवस्थितरित्या ब्रेक करू द्या 5 मिनिटा टाइम फ्रेमवरती. फर्स्ट इंट्राडेची फर्स्ट लेवल रिस्क हाय आहे, त्यामुळे तुम्ही लॉट साईज कमी करू शकता. सेकंड 81,300. फर्स्ट 81,163 आणि थर्ड 81,460. तर या 3 लेवल आपल्याला बुलिश साईडला बघायला मिळतात. ते सेलिंगच्या साईडला छोटा पुलबॅक घेऊ द्या. 80,730ची लेवल ब्रेक झाली तर फर्स्ट लेवल 80,593, 80,486 आणि 80,330 या डाऊन साईडच्या लेवल आपल्याला बघायला मिळतात. फर्स्ट, सेकंड, थर्ड. ओके, ओव्हरऑल प्रायजेक्शन निगेटिव्ह आहे. आता उद्या मार्केटमध्ये एक स्पेशल डे आहे, एक्सपायरी दिवस आहे निफ्टीचा. तर थोडंसं मार्केटने जर मोमेंटम केलं तर प्रीमियम स्पाईक देखील बघायला मिळू शकतात. आणि हाय पॉसिबिलिटी आहे की ते प्रीमियम स्पाईक पुटचं असू शकतं. ओके, मग आता पुटचं असू शकतं म्हणजे लगेच जाऊन पुटमध्ये बसायचं आहे का? नाही. त्याच्यासाठी प्रत्येक लेवल, प्रत्येक प्रायजेक्शन मार्केटने व्यवस्थितरित्या फॉलो केली पाहिजे. तर तुम्ही त्याचा विचार करू शकता. ओके, व्हिडिओ जर आवडला असेल लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आणि व्हिडिओ जर शेवटपर्यंत बघितला असेल तर निफ्टी एक्सपायरी कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.